सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या करा. फडणवीसांनी शेतकऱ्यांना हे आवाहन केलंय. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिलांना शेतकरी असल्याचा दाखला दिला जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. तर महिलांना शेतकरी असल्याचा थेट दाखला दिला जाणार आहे आणि सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या करा हे आवाहन देखील या दरम्यान फडणवीसांनी केलेलं आहे. आपण पाहू शकतो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. महिलांना थेट या संदर्भात दाखला दिला जाणार आहे. सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या करायला हव्या हे आवाहन सुद्धा त्यांनी या दरम्यान केलंय. एल निनोमुळे पाऊस खूप लांबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं डेव्हिएशन आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो आहोत. राज्य सरकारच्या ॲडवायझरी प्रमाणे म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस जेव्हा जमिनीत जातो त्यानंतरच या पेरण्या करणं हे अपेक्षित आहे. त्यानुसार आपण सगळा फोरकास्ट आणि सगळ्या सूचना या शेतकऱ्यांना देतो. हा विधेयक या अधिवेशनामध्ये मान्यते करता येणार आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मी समजतो असं विधेयक म्हणजे महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक आहे. सर्वे करतो त्यावेळेस लक्षात येतं शेती क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या महिला आहेत, पण महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नाही किंवा त्यांच्या नावाने शेती नसल्यामुळे त्यांना शेतकरी समजलं जात नाही. आणि याच अधिवेशनामध्ये आपण महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देऊन त्या शेतकरी असल्याचा दाखला हा त्यांना देणार आहोत.